हनुमंतरायांकडे काय झालं, सीताई साहेब भांगामध्ये सिंदूर लावत होत्या. सिंदूर हा शब्द आता म्हणल्याच्या नंतर डोक्यात लावणाऱ्या सिंदुरापेक्षा आपल्याला सिंदूर ऑपरेशनच जास्त आठवते. अनेकदा भारतीय जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ते उभे आहेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, ते रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात. त्यांच्या जीवावर इकडे यात्रा कीर्तन महोत्सव धर्म सोहळे आपण संपन्न करतो. आपलीच गोरगरिबाची लेकरं आहेत. देश कोण सांभाळतो? कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची, वारकऱ्याची पोरं आहेत आर्मीमध्ये. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा नाही. म्हणून तर लालबहादूर शास्त्री म्हणले, जय जवान जय किसान शेतकरी. आणि त्याचा मुलगा जवान हा देश सांभाळतो. विडवलं सिंदूर ऑपरेशन. तसं सीताई साहेब भांगामध्ये सिंदूर लावत होते. हनुमंत आले, आई साहेब का लावताय? हे लावल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढतं आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. प्रभू प्रसन्न होतात आणि त्यांचं आयुष्य वाढतं. दोन शब्द ऐकले आणि हनुमंतराय पळतच गेले. शेंद्राची गुणी चांगा ओतून घेतली आणि रामाच्या पुढे जाऊन जय श्रीराम. हनुमंतराय हे काय केलं म्हणजे आई साहेबाला विसरा, त्यांनीच सांगितलंय आयुष्य वाढते. मग प्रभू एवढीसा छोटासा टीका लावून जर तुमचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या सगळ्या अंगाला सिंदूर लावून मी प्रभू रामचंद्रांना का आज रामर करू शकणार नाही? याला म्हणायचं स्वामी निष्ठा. स्वतःच्या देहाची काळजी न करता मालकावर निस्वार्थ भावनेने केलेलं प्रेम म्हणजे स्वामी निष्ठा. विडवलं सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतोषला दास्य तो निकट हनुमंते केले मनोने दे केले रामचरण. स्वामी निष्ठा. पुढची निष्ठा गुरुनिष्ठा. एक वाक्य सांगतो, युवा शक्ती भरपूर आहे आज या ठिकाणी. ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहेत. तालुके जिल्हे त्यांच्या ताब्यात आहे. सहीशिवाय पान हलत नाही. का? गुरूंचा मार खाल्ला. आणि जी गुरूंवर गुरु राखली ती गुरां माग आहेत. हायको हले हो मशी वळते का? गुरुनिष्ठाच नाही ना. गुरुनिष्ठा होती जगद्गुरु तुकोबरायांची. बाबाजी आपुले सांगितले नाम. गुरुनिष्ठा निळोबरायांची. येथे तुझं लागी बोलाविले कोणी? गुरुनिष्ठा. आणि गुरुनिष्ठा होती मारुतराव महाराजांची आदरणीय आमच्या मोतीराम महाराजांवर. स्वतःचा प्राणपणा लावून गुरुची सेवा कशी करायची ही गुरु शिष्याची जोडी. गुरुपौर्णिमेचा ही पर्वकाळ आहे. त्याच्यामुळं गुरु साधा असू द्या, गुरुच्या सहज बोलण्यामध्ये उपदेश आहे. विडलं स्वामीनिष्ठा, गुरुनिष्ठा, पतिनिष्ठा म्हणजे आमच्या सीताई साहेबांच्या जीवनामध्ये पतिनिष्ठा. अशोकवनामध्ये सीतेला बॉडीगार्ड म्हणून जे राक्षस ठेवले होते ते सुद्धा शेवटी रामभक्त झाले. जे तर सीतेची वस्ती घडे ते तर रामनाम स्मरती झाडे. आमचे मालक सांगतात बघा, सीतेच्या जवळून आलेला वारा सुद्धा राम नामाचं चिंतन करत होता. याला म्हणायचं पतिनिष्ठा. विडलं आणि पुढची निष्ठा आहे ईश्वर निष्ठा. भगवंतावर किती प्रेम होतं वानर सेनेचं आहे का? युद्धाला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने असा प्रस्ताव मांडला की म्हणले आपण शेवटची शिष्टाई करून बघू. निष्ठा सांगतो बरं का भगवत भक्ताची. शिष्टाई करून बघू म्हणले. सांगून ऐकलं तर ठीक, कारण मोठी माणसं लगेच भांडणाच्या भानगडीत पडत नाहीत. आधी बाकीचे मार्ग हाताळून बघते जरा, शांततेचा मार्ग. पण ते शांततेचा मार्ग हाताळते त्याच्यामुळे पुढच्या अहंकारी माणसाला असं वाटतं हे घाबरले का नाही? घाबर ते शांत आहेत म्हणजे ती वादळापूर्वीची शांतता आहे. विठ्ठल महाभारताच्या युद्धाच्या अगोदर सुद्धा भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले. शिष्टाई सफल झाली नाही तो भाग वेगळा. पण अगोदर म्हणले गुढीत मिटतंय का बघू. पण जर नाहीच ऐकलं मग आजपर्यंत जगात तेवढं युद्ध झालं नाही असं युद्ध मायबाप महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या असणाऱ्या शिष्टाई असफल झाल्यामुळं घडण्यात आलं. त्याच्यामुळे भारत देश हा होऊन कधी युद्धाची कुरापत करत नाही. पण एक वाक्य सांगतो, भारत युद्ध कधी सुरुवात करत नाही, पण युद्धाचा शेवट फक्त आमचा भारत देशच करू शकतो मायबाप. सुरुवात कुणी करा पण शेवट करण्याची ताकद आमच्या या मातीत आहे. विडवलं शिष्टाई करायला जायचंय मग पाठवायचा कोण? बाकीची वानर सेनेची मीटिंग बसली. म्हणले हनुमंतराला म्हणले नाही
हनुमंतरांना नको म्हणले, कारण ते गेले की डायरेक्ट जाळाजाळीच करून येते. दाढी राव दाढी रावणाची जाळी जागे बुका केला. दाढी जाळे मिशा राहिले असते का? दाढा धाडच पेटल्यान गाव जळलं. जाळलेली लंका आवाज धन्य धन्य म्हणे तुका. एवढी ताकद का होती अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोट. अंजनी मातेच्या दुधाचा एक थेंब जर दगडावर पडला तर दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होते. आईच्या दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिलंय का पोरांना? बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. माहेरात आलो जरा चांगला संकल्प करा साधूच्या दरबारामध्ये. अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामात आला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमच्या वेळात त्यांना नाडी, दारूसला त्यांना गोडी इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावणा त्या दारूला काडी, धरणे अनुमत तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाचे हारे जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. विडल शरीर संपदा कमवा, व्यसनाच्या हारी जाऊन आयुष्याची बरबादी करू नका. तरुण मुलाला विनंती. काय ताकद आहे हनुमंतांना? शरीर वज्रायसे. मावळे सुद्धा तसेच होते. वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळी हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. विठ्ठल दुधात ताकद म्हणून हनुमंतांचं शरीर वज्रशील आहे. मायबाप म्हणले पाठवा शिष्ट करा. हनुमान थांबा म्हणले. गडी राग येते म्हणले, जाळपोळ करून येतोय, आपल्याला मिटवाय जायचंय म्हणले, पेटवाय नाही एकदा. आणि जर परत हनुमंतांना पाठवलं तर पुढची माणसं विचार करतील की ह्यांच्याकडे दुसरा मातबर नाही काय. ना परत परत तीच माणसं कसं काय येतात आहे भाऊ. हुशार माणसाला कळतं कोणचा माणूस कुठं वापरायचा. विठ्ठल हनुमंतांना जाणार म्हणले. त्यांचा शिष्य युवराज अंगद कुणाचे अवतार आहेत? तुकोबारायांचे अवतार. अंगदाला शिष्टाई करण्यासाठी पाठवलं. शिष्टाई करणाऱ्याला शस्त्राची गरज काय म्हणून गदा सुद्धा माघारी फेकून द्यावं लागली. एकटाच वाघ गेला अंगद. थोडं मॉनिटर लावलं, वरचा कमी खालचा पेपर थोडं. रावणाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर रावणाच्या हाताखालचे मंत्री महामंत्री चमचे वा 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 त्यांनी तर खरं रावण हपकिवला होता ना बोलून बोलून. ते रावण कमी अंकाने होता, बाजूच्याने जास्त फुगिवला होता. विठ्ठल आणि मग काय म्हणले, शिष्टाई करणारा आलाय महागारीत जाऊन द्यायचं नाही म्हणले. जेव्हा आलाय त्यालाच फोडायचा. फोडाफोडी आताची नाही बरं का, पहिल्यापासूनच आहे. आणि अंगद महाराज आल्याच्या नंतर शिष्टायला सुरुवात झाली. बसायला जागा दिली नाही, शेपटीचं सिंहासन. आणि संवाद सुरू झाला. रामदयाळू आहेत, कृपाळू आहेत, मायाळू आहेत म्हणून मी त्यांचा दूत म्हणून आलेलो आहे. रावण म्हणतो अंगदा, अरे कुठं राम कुठे मी? अंगद म्हणले बरोबर आहे, कुठं राम कुठं तू? अरे तुझा कार्यक्रम करण्यासाठी फक्त रामाचा भक्त आला होता, तो लंका जाळून गेला. आणि रामचंद्राच्या भावानं मारलेले रेस सुद्धा तुला ओलांडता आली नाही. कुठं रामन कुठं तू? कशाला बराबरी करतो? शरण जा, काय होईल? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी. तुझा भाव गेला आणि त्याला कळलं ना कोणत्या टायमेला कुठं उडी मारायची ती. कल्याण झालं म्हणले, तू काही येड्यावणी करतो. आणि तुझ्या चुकीमुळे रामचंद्र संपूर्ण लंकेला शिक्षा देऊ शकत नाहीत.
ज्यांचा अपराध नाही त्यांना का मारायचं, म्हणून शिष्टाई करण्यासाठी आलोय. रावण म्हणला अंगदा तू कोण आहे? मी वारली पुत्र. वाली म्हणलं की मग रावणानं डाव टाक, अरे वालीचा मुलगा, अरे तुझ्या बापाला रामाने मारलं तरी तू त्याच पार्टीचा प्रचार करतो. तुला काय राजकारण व्यवहार ज्ञान आहे का नाही? मला असं वाटते वडील गेल्यामुळे तू अनाथ झालाय. कोण म्हणतंय? रावण. घाबरू नको, आम्ही तुमच्या बाजूने. रावण अंगदाला तू स्वतःला असहाय समजू नको. आखी लंका तुझ्या पाठीमागे उभा करतो आणि रामाचा तुझ्यावर विश्वास आहे. गुपचूप रामाचा काटा काढ. किष्किंधेचं राज्य तुला देतो. तुझ्या वडिलाला मारलं, प्रतिशोध घे. किती फोडायचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट कुटुंबातच हात घातला. पण अंगद मानला रावणा ते वडिलातच सांगू नको. मरतानी माझ्याच बापाने मला सांगितलंय तू मर पण रामाची साथ सोडू नको. हे शेवटचा माझ्याच वडिलाचा मला शब्द, आणि मग माझ्या वडिलाचं सोडून तुझं ऐकायला मी येडाय का? आणि शेवटची प्रतिज्ञा हो की पाय या ठिकाणी रवलाय. कोणताही तुमचा मातबर सरदार माझा पाय फक्त बाजूचा हलवून दाखवा, अख्खी वानर सेनेला महागार घ्यायला होतो. सीताई साहेब सुद्धा इथंच राहू द्या. रामाच्या परस्पर्या बघा कार्यकर्ते, ही कार्यकर्ते सुपी नसतात बरं का. अहो रावणाला ह्या बाकीच्याने दिवसाच हाणला असता, पण दाणे दाणे पेले काय खानेवाले का नामुग त्यांच्यासाठी अवतार घेतला होता. नाही तर बाकीचे काही कमी होते का काही? नळनीळ जांबवंत हनुमंत अंगद पाय फक्त हलवून दाखवा. रावण म्हणला पाय कैलास पर्वत उचलून फेकला होता, तुझ्या पायाचे काय कथा आहे? पण मेन माणसाने लगेच यायचं नसतं. हाताखालचे गेले, अब्दू जेम झाले, पण मिळच लागा ना. शेवटी रावण खाली उतरला. दशानन गुडघ्यावर बसला आणि अंगदजीने एका जागेवर ठेवलेला पाय हलवण्यासाठी अंगदाच्या पायाला हात लावणार. अंगदजीने पाय माघारी घेतला. ए मूर्खा, पायच धरायचा असेल तर रामाचा जाऊन दर, आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं कुठं पाय? रामाचा पाय धर, जीवनात कल्याण होईल. आणि तुला चॅलेंज दिलं नव्हतं, हे चॅलेंज तुझ्या सरदारांसाठी होतं. पण तुला गुडघ्या वाढण्यासाठी आम्ही जर राम भक्त इतके पॉवरफुल असो, राम आल्यानंतर तुझी काय परिस्थिती व्हायची तू चिंतन कर. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? अंगदाला फोडण्यासाठी रावणानं तरतरेचे प्रयत्न केले, पण रामावर असलेली तीळ मात्र निष्ठा अंगजींची कमी झाली नाही. अशी निष्ठा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे ते भक्ताची यादीत एक नंबरला आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये.
पराकोटीची निष्ठा